श्री स्वामी समर्थ. स्वामी द्वारकेतून एकदम अंतर्धान पावले आणि आकाशमार्गे वायुवेगाने निघाले. स्वामींची अतितीक्ष्ण नजर क्षणभर खाली गेली तेव्हा त्यांच्या लक्षात आले की भुऱ्याबुवा आपल्या पादुकांपाशी भक्तिभावाने हात जोडून उभे आहेत. त्यांचे अश्रू आपल्या पादुकांवर पडत आहेत. भुऱ्याबुवांची आपल्याविषयीची अतूट भक्ती पाहून स्वामींचे अंतःकरण भरून आले. स्वामींनी मग नंदनवनातल्या कृष्ण परिचातकाला गदागदा हलवले आणि काय आश्चर्य, भुऱ्याबुवांच्या घरातल्या पादुकांवर आणि भुऱ्याबुवांच्या मस्तकांवर स्वामी कृपेच्या परिचातक फुलांचा अक्षरशः सडा पडला. भुऱ्याबुवांची नजर आकाशाकडे गेली. स्वामींनी आपला उजवा हात उचलला आणि तेथून भुऱ्याबुवांना आशीर्वाद दिला. तिथून स्वामीचे निघाले ते थेट पूर्वस्थानावर म्हणजेच गिरनार पर्वतावर एकदम प्रकट झाले. आपले पूर्वीचे प्रियस्थान पूर्णब्रह्म श्री गुरु अत्रिनंदन परमहंसरूप धारण करून अवलोकनार्थ पातले. गिरनार पर्वतावर श्री दत्तात्रेयांचे वास्तव्य असल्याने तेथे ऋषीमुनींचे, योगी पुरुषांचे, व्रतस्थ तपाचरणी साधुपुरुषांचे वास्तव्य होते. लोकांची खूप वर्दळ होती. दत्तोपासकांची ही भारलेली भूमी, त्यामुळे भक्त लोकांची पर्वतावर वर्दळ होती. स्वामी पर्वतावर निवांत छाया देणाऱ्या एका वृक्षाखाली बसले. सभोवती वावरणाऱ्या लोकांना कल्पनाच आली नाही की दत्तावतारी स्वामी प्रकट झाले आहेत. लोकांची अशी समजूत झाली की अनेक ऋषीमुनींपैकी एक ह्या भारलेल्या स्थानावर आला आहे. तपाचरण करीत आपले आयुष्य काढायला आणि सिद्धी प्राप्त होते का ते पाहायला आलेला एक तापसी आहे. परमभक्तांची भक्ती इतक्या कैलास उंचीवर पोहोचलेली असते की त्यांना मागे फिरणे ठाऊक नसते. भुऱ्याबुवांची स्वामी भक्ती त्या ताकदीची होती. स्वामी स्थान सोडून अंतर्धान पावले आहेत, त्यांचे गुण पुन्हा दर्शन होणार नाही ह्या विचारांनी भुऱ्याबुवा अस्वस्थ झाले होते. निदान स्वामींनी आपल्या पादुका आपल्या हातात ठेवल्या या समाधानात ते होते. परंतु त्यांच्या डोळ्यातला स्वामीविराचा अश्रुपात थांबतच नव्हता. स्वामींना हे अंतर्ज्ञानाने कळले, म्हणून त्यांनी नंदनवनातल्या परिचातकाच्या फुलांचा खाली पृथ्वीवर अक्षरशः सडा पाडला. भुऱ्याबुवा ह्या चमत्काराने भारावून गेले. त्यातच स्वामींनी भुऱ्याबुवांना आकाशमार्गे जात असताना दर्शन दिले ही बातमी गावाला समजली. आश्चर्य म्हणजे जी फुले स्वामींच्या पादुकांवर पडली होती त्या फुलांना फक्त चैतन्याचा वर प्राप्त झाला होता. किती दिवस उलटले तरी ती फुले कोमेजली नव्हतीच.